आपल्या वेदना मोठ्या ऊर्जेमध्ये कशा परावर्तित करायच्या? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील काही प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. आपल्या वेदना शक्तीत कशा बदलायच्या? आयुष्यातील दुःखातून ऊर्जा कशी निर्माण करावी? भावनिक वेदना पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कशा बदलायच्या? अपयशाला यशाची ताकद कशी बनवावी? मानसिक वेदनेतून स्वतःला मजबूत कसं करायचं? दुःखातून मोटिवेशन कसं मिळवायचं? वेदना हीच यशाची सुरुवात कशी असते? भावनिक ताणातून मोठी ऊर्जा कशी तयार होते? आयुष्यातील नकार आणि अपमान शक्तीत कसे बदलायचे? मनातील वेदना सकारात्मक कृतीत कशा रूपांतरित करायच्या? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. आपल्या आयुष्यात वेदना टाळता येत नाहीत. अपयश, नकार, तुटलेली नाती, अपमान, अपेक्षा पूर्ण न होणे, प्रिय व्यक्तींचे दूर जाणे अशा अनेक प्रसंगांमधून आपण जातो. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या वेदना आपल्याला मोडून टाकतात का, की त्या आपल्याला नव्याने घडवतात? वेदना ही केवळ दुःख नसते, ती एक शक्तिशाली ऊर्जा असते. योग्य पद्धतीने वापरली तर ती आयुष्य बदलणारी ताकद बनू शकते. सर्वप्रथम हे समजून घ्यायला हवे की वेदना म्हणजे कमजोरी नाही. जेव्हा आपण दुःखी होतो, रागावतो किंवा निराश होतो, तेव्हा मेंदूमध्ये अनेक रसायनांचे बदल होतात. भावनिक वेदना आणि शारीरिक वेदना यांची मेंदूच्या काही समान भागांमध्ये प्रक्रिया होते. त्यामुळे वेदना खऱ्या असतात, त्या काल्पनिक नसतात. पण मेंदूची एक सुंदर क्षमता आहे, त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजे अनुभवानुसार मेंदू स्वतःला बदलू शकतो. आपण वेदनेला कसा अर्थ देतो त्यावर पुढची दिशा ठरते. वेदना मोठ्या ऊर्जेत बदलायची पहिली पायरी म्हणजे तिचा स्वीकार. अनेक जण वेदना टाळण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला व्यस्त ठेवतात, भावना दाबून ठेवतात किंवा इतरांवर राग काढतात. पण भावना दाबल्या की त्या संपत नाहीत, त्या आत साठत राहतात. मानसशास्त्रात याला भावनिक दडपण म्हणतात. दीर्घकाळ असे झाले तर ताण, चिंता किंवा नैराश्य वाढू शकते. त्यामुळे हो, मला दुखत आहे हे स्वतः प्रामाणिकपणे मान्य करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरी पायरी म्हणजे वेदनेला अर्थ देणे. विक्टर फ्रँकल यांनी सांगितले की माणूस परिस्थितीपेक्षा त्या परिस्थितीला दिलेल्या अर्थामुळे जगतो. एखाद्या अपयशाकडे आपण मी काहीच नाही असे पाहतो का, की ही माझ्यासाठी शिकण्याची संधी आहे असे पाहतो? जे लोक अडचणींना वाढीची संधी मानतात त्यांच्यात जास्त लवचिकता दिसते. यालाच ग्रोथ माइंडसेट असे म्हणतात. जे घडले त्यातून मी काय शिकलो हा प्रश्न विचारणे ही ऊर्जेची सुरुवात आहे. तिसरी पायरी म्हणजे भावनांना दिशा देणे. वेदना ही प्रचंड भावनिक ऊर्जा निर्माण करते. राग, दुःख, अपमान या सगळ्यात शक्ती असते. पण दिशा नसलेली ऊर्जा विध्वंस करते, दिशा दिलेली ऊर्जा निर्मिती करते. उदाहरणार्थ, एखाद्या नकारानंतर आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभ्यास, कौशल्य किंवा कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. अनेक यशस्वी लोकांच्या कथा पाहिल्या तर सुरुवातीला त्यांना नकार किंवा अपयश आलेले असते. त्या वेदनेने त्यांना थांबवले नाही, उलट पुढे ढकलले. चौथी पायरी म्हणजे स्वतःशी संवाद बदलणे. वेदनेच्या वेळी आपला आतला आवाज खूप कठोर असतो. मी चुकलो, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी कधीच बदलणार नाही, अशा वाक्याने आपण स्वतःलाच कमजोर करतो. आपल्या विचारांवर आपले भाव आणि कृती अवलंबून असतात. म्हणूनच नकारात्मक विचार ओळखून त्यांना आव्हान देणे आवश्यक आहे. ही एक चूक होती, पण मी शिकू शकतो, असे वाक्य मेंदूला वेगळा संदेश देते. हळूहळू आत्मविश्वास परत येतो. पाचवी पायरी म्हणजे शरीराची काळजी घेणे. वेदना फक्त मनात नसते, ती शरीरातही जाणवते. झोप कमी होते, भूक बदलते, थकवा येतो. पण नियमित व्यायाम, श्वसनाचे सराव, चालणे किंवा योग या गोष्टी शरीरातील ताण कमी करतात. शारीरिक हालचाल एंडोफ्रिन नावाचे रसायन वाढवते, जे नैसर्गिकरित्या मन हलके करते. जेव्हा शरीर मजबूत वाटते तेव्हा मनही थोडे स्थिर होते. सहावी पायरी म्हणजे भावनिक अभिव्यक्ती. आपल्या वेदना शब्दात मांडणे ही खूप शक्तिशाली प्रक्रिया आहे. डायरी लिहिणे, विश्वासू व्यक्तीशी बोलणे किंवा समुपदेशन घेणे यामुळे मन मोकळे होते. नियमित लेखन केल्याने भावनिक स्पष्टता वाढते आणि ताण कमी होतो. जेव्हा आपण वेदनेला शब्द देतो तेव्हा ती अस्पष्ट भार राहत नाही, ती समजण्याजोगी होते. समजली की ती हाताळता येते. सातवी पायरी म्हणजे उद्दिष्ट ठरवणे. वेदनेनंतर आयुष्य रिकामे वाटू शकते. अशा वेळी छोट्या उद्दिष्टांपासून सुरुवात करणे उपयोगी ठरते. मोठा बदल लगेच घडत नाही, पण रोजचे छोटे प्रयत्न एकत्र येतात. उदाहरणार्थ, दररोज 1 तास कौशल्य शिकणे, दर आठवड्याला एक नवीन पाऊल उचलणे. प्रगती दिसली की मनात ऊर्जा वाढते. आपल्याला जाणवते की वेदना असूनही मी पुढे जात आहे. आठवी पायरी म्हणजे इतरांसाठी काही करणे. परोपकार केल्याने आत्ममूल्य वाढते. जेव्हा आपण आपल्या वेदनेतून शिकून इतरांना मदत करतो तेव्हा त्या वेदनेला अर्थ मिळतो. उदाहरणार्थ, ज्याने एखादी कठीण परिस्थिती अनुभवली आहे तो इतरांना समजून घेऊ शकतो.
त्याची संवेदनशीलता वाढलेली असते. हीच संवेदनशीलता एक सकारात्मक शक्ती बनते. 9वी पायरी म्हणजे संयम. वेदना एका दिवसात ऊर्जेत बदलत नाही. त्यासाठी वेळ लागतो. कधी प्रगती होते, कधी पुन्हा जुन्या भावना वर येतात. हे नैसर्गिक आहे. स्वतःला वेळ देणे, चुका स्वीकारणे आणि हळूहळू पुढे जाणे हीच खरी प्रक्रिया आहे. लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नाही, तर पडून पुन्हा उभे राहणे. शेवटी वेदना ही शत्रू नाही, ती आपल्याला काहीतरी सांगत असते. ती दाखवते की आपण जिवंत आहोत, आपल्याला काळजी आहे, आपल्याला अपेक्षा आहेत. जर आपण त्या वेदनेपासून पळून न जाता तिच्याकडे जिज्ञासेने पाहिले, तिचा अर्थ शोधला आणि तिला दिशा दिली, तर तीच वेदना मोठ्या ऊर्जेत बदलते. ही ऊर्जा आपल्याला अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक जागरूक बनवते. आपल्या आयुष्यातील सर्वात खोल जखमा कधी-कधी आपली सर्वात मोठी शक्ती बनतात. प्रश्न एवढाच आहे की आपण त्या वेदनेला कसे हाताळतो. जर आपण तिला स्वीकारले, समजून घेतले आणि कृतीत बदलले, तर वेदना ही ओझे राहत नाही, ती आपल्या वाढीची सुरुवात बनते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.